नमस्कार मित्रांनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 42 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, आपला हा जो पॉडकास्टचा प्रवास आहे हा आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आपण आपल्या पॉडकास्टचा पहिला सीझन या वर्षाच्या शेवटी पूर्ण करणार आहोत. आपण ठरवल्याप्रमाणे आपण संपूर्ण 52 पॉडकास्ट हे पूर्णपणे संत साहित्य आणि संतांना वाहून घेतलेले आहे. आजचे 42वे पॉडकास्ट आहे, म्हणजे अजून फक्त 10 पॉडकास्ट शिल्लक आहे. या सर्व 42 पॉडकास्ट मध्ये आपण वेगवेगळे संत, विशेषतः जे दुर्लक्षित संत आहेत, ज्यांच्याविषयी समाजाला जास्त माहिती नाही, अशा संतांची माहिती आणि त्यांचं लेखन, त्यांचं साहित्य यावर चर्चा केलेली आहे. यापुढेही आपण अशाच पद्धतीची चर्चा करणार आहोत. आपला नियम असा आहे की ज्या आठवड्यामध्ये ज्या संतांशी निगडीत जयंती, पुण्यतिथी किंवा त्यांचं एखादं कार्य असेल, त्या आठवड्यामध्ये आपण त्या संतांची निवड आपल्या पॉडकास्टमध्ये करत असतो. मात्र असेही संत आहेत की ज्यांच्या जन्म मृत्यूविषयी फारशी माहिती कुणाला नाही, आणि आपल्या पॉडकास्टचा तर उद्देश असाच आहे की ज्यांच्याविषयी माहिती नाही अशा लोकांची, अशा संतांची माहिती आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या या पॉडकास्ट मधून करत आलेलो आहोत. असेच एक संत परिसा भागवत, किंबहुना आपण त्यांना संत नामदेव भक्त परिसा भागवत असं म्हणू शकू, असे संत परिसा भागवत यांच्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. लोकांनी फक्त परिसा भागवत हे एवढं नावच ऐकलेलं आहे. त्यांचं कार्य, भक्ती संप्रदायातलं त्यांचं योगदान आणि इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये त्यांनी जे केलेलं काम आहे, लिहिलेलं साहित्य आहे, भक्ती परंपरेमध्ये, वारकरी परंपरेमध्ये किंवा भागवत परंपरेमध्ये संत नामदेवांच्या खांद्याला खांदा लावून हे काम समाजापर्यंत पोहोचवणारे संत परिसा भागवत यांचं स्मरण आज आपण करणार आहोत. मी नेमकंच सांगितल्याप्रमाणे त्यांच्या जन्म मृत्यूविषयी माहिती नाही, परंतु 12व्या शतकातल्या सिंगिंग नेस्ट ऑफ बर्ड्स असं महाराष्ट्राचं वर्णन केलं जातं, आणि या गाणाऱ्या पक्ष्यांपैकी एक पक्षी म्हणजे संत परिसा भागवत. परिसा भागवत यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांनी वेद, उपनिषदे, पुराणे या सर्व तत्कालीन धार्मिक ग्रंथांचं अध्ययन पूर्ण केलं. रुक्मिणीची भक्ती केली. या ठिकाणी ही विशेष गोष्ट आहे की सर्व लोक विठ्ठलाची भक्ती करतात, मात्र हा संत रुक्मिणीची विशेष करून भक्ती करताना आपल्याला दिसून येतो. 12वे शतक हा सामाजिक दृष्टीनं अतिशय बारबारीक ज्याला म्हणता येईल किंवा अतिशय मागास अवस्थेत महाराष्ट्रातील समाज होता, आणि या संत परंपरेनं या सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या समाजाला पुढे आणले. या संत परंपरेतील संत परिसा भागवत हे ब्राह्मण समाजाचे, आणि त्यांनी भक्ती केली ही रुक्मिणीची, नंतर विठ्ठलाची, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संत नामदेवांची. संत नामदेव एवढे महान संत होते हे आज आपल्याला समजतं आहे. गुरु ग्रंथ साहिब मध्ये त्यांची कवनं आहेत, पंजाब मध्ये त्यांची मंदिरं आहेत. संपूर्ण देशभर भ्रमण करणारा हा एक महान संत, मात्र त्यांच्या वाट्याला महाराष्ट्रामध्ये अवहेलनाच आली. याचं कारण म्हणजे त्यांचा जन्म एका शिंपी कुटुंबात झालेला होता, आणि ते शिंपी कुटुंब म्हणजे शूद्र समजलं जायचं. वेदांचा अभ्यास करणारे वेदांती ज्ञानी माणसे चातुर्वर्ण्य व्यवस्था मानत होते, आणि चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये शूद्राला ज्ञानाचाच अधिकार नाही, तर संत म्हणून पुढे येण्याचा अधिकार तो काय असणार. अशा परिस्थितीमध्ये काही क्रांतिकारी लोक त्यांच्यासोबत जमा झाले. त्यांच्यासोबत जसे बहुजन समाजातील लोक झाले, तसेच ब्राह्मण समाजातीलही त्यांना भक्त लाभले, आणि या ब्राह्मण समाजातील या भक्तांचा हा एक व्यवस्थेविरुद्धचा यलगारच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण ज्यांना भक्ती करण्याचाच अधिकार नाही, अशा शूद्र नामदेवाला ज्यांनी गुरु मानलं, किंबहुना नामदेवालाच त्यांनी विठ्ठल मानलं, नामदेवालाच त्यांनी देव मानलं, ही एक मोठी क्रांतिकारी गोष्ट परिसा भागवत यांनी केली, आणि त्यांचं हे काम आजही समाजाला मार्गदर्शक आहे. कारण कोण कुठल्या जातीमध्ये जन्माला आला यापेक्षा त्याचं ज्ञान आणि त्याचं कर्तृत्व माणसाला मोठं करतं, आणि या भावनेमुळेच 12व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठी सामाजिक क्रांती झाली, आणि या सामाजिक क्रांतीचा एक धागा म्हणजे हे संत परिसा भागवत आहे. संत परिसा भागवत हे नामदेवांचे भक्त. नामदेवांचे पहिले शिष्य म्हणजे परिसा भागवत, आणि दुसरे शिष्य म्हणजे संत चोखोबा. संत चोखोबा महार समाजातील,
आणि परिसा भागवत ब्राह्मण समाजातील तत्कालीन समाज व्यवस्थेचे दोन विरुद्ध टोक संत नामदेवाने एकत्र आणली होती आणि हेच नामदेवांचं मोठेपण आहे. एका बाजूला संत परिसा भागवत पूर्ण ब्राह्मण, अर्धवट ब्राह्मण संत ज्ञानेश्वर, कारण त्यांना पूर्ण ब्राह्मण होण्यासाठी शेवटपर्यंत मुंजीचा अधिकार मिळाला नाही, आणि अतिशूद्र समाजातील संत चोखोबा, या सर्वांना एकत्र करून महाराष्ट्रामध्ये भक्ती संप्रदायाची मोठ नामदेवानी बांधली. सामाजिक पुनर्रचनेचा पाया या ठिकाणी घातला आणि संपूर्ण देशभर त्यांच्या भक्तीचा, त्यांच्या विचाराचा, त्यांच्या नामाच्या महिम्याचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळेच संत परिसा भागवत हे तत्कालीन व्यवस्थेमध्ये इतर संतांपेक्षा वेगळे ठरतात, कारण ऑलरेडी त्यांना जे काही प्रिव्हिलेज मिळालं होतं त्यांच्या जातीमुळं ते त्यांनी सोडलं आणि नामदेवांची भक्ती केली. आता वेद शिकलेला व्यक्ती, पुराण शिकलेला व्यक्ती एवढ्या सहजासहजी शूद्र समजल्या जाणाऱ्या नामदेवांचं शिष्यत्व व त्यांची भक्ती एवढ्या सहजासहजी स्वीकारली असेल का? तर याचं उत्तर आहे नाही. संत परिसा भागवत यांच्या आयुष्याचे दोन भाग आपल्याला करावे लागतात. पहिल्या भागातला वेदांचा अभ्यास, पुराणांचा अभ्यास केल्यामुळे प्रचंड ज्ञानी, अहंकारी आणि नामदेवांचा सतत जळफळाट तिरस्कार करणारा परिसा भागवत, आणि नामदेवाच्या संपर्कात आल्यानंतर नामदेवाच्या ज्ञानानं, त्यांच्या संयमानं, त्यांच्या भक्तीनं प्रभावित होऊन त्यांचा भक्त बनलेला, अतिशय नम्र, प्रेमळ, गोरगरिबांविषयी सहानुभूती बाळगणारा, प्राणी मात्रावर दया करणारा परिसा भागवत, संत पदाला पोहोचलेले परिसा भागवत, अशा दोन टप्प्यांमध्ये त्यांच्या आयुष्याची विभागणी आपल्याला करावी लागेल. संत परिसा भागवतांनी वेद, शास्त्र, पुराण यांचा अभ्यास केल्यामुळे त्यांना प्रचंड गर्व होता. लोक काय त्या नामदेवाची भक्ती करतात याबद्दल ते नेहमी चिडचिड करायचे. परिसा भागवतांचं आणखीन एक क्रांतिकारी कार्य म्हणजे त्यांनी आपल्या पत्नीला क पदार्थ मानला नाही. तो काळ असा होता की स्त्रीला माणसाचाच दर्जा नव्हता. त्या काळामध्ये त्यांच्या पत्नीसोबत ते वेगवेगळ्या चर्चा करायचे आणि त्यांची पत्नी त्यांना समजून सांगायची की तुम्ही नामदेवाचा द्वेष करू नका, कारण नामदेवाचा एवढा मोठा भक्त संप्रदाय आहे, एवढा मोठा त्याचा अभ्यास आहे. हे पाहता नामदेवाचा ईश्वर प्राप्तीचा साधा सोपा सरळ मार्ग हा प्रभावी आहे, लोकांनाही आवडतोय, तुम्ही ते समजून घ्या. परंतु परिसा भागवत हे ऐकायचे नाहीत आणि त्यांच्या पत्नी त्यांना समजून सांगायच्या की तुम्हासी जरी चाड हरीसी तरी मत्सर करू नका नामदेवासी, जो आलिया घरासी हरी तुम्हासी भेटेल. तुम्हाला जर खरोखर हरीवर प्रेम असेल, देवावर तुमचं प्रेम असेल, तर तुम्ही सर्वात अगोदर नामदेवाचा मत्सर करणं सोडून द्या. आणि तो जर आपल्या घरी आला, तो म्हणजे नामदेव जर आपल्या घरी आला, तर तुम्हाला त्याच्या रूपानं हरी भेटेल. एवढं नामदेवाचं कर्तृत्व महान आहे, त्यामुळे तुम्ही काही त्यांचा द्वेष करू नका. परंतु परिसा भागवतांना वाटायचं की अरे मी ब्राह्मण आहे, ज्ञान हा माझा अधिकार आहे, वेदशास्त्र पुराणांचा मी अभ्यास केलेला आहे आणि त्या नामदेवाचं मी काय स्वीकारू. त्यांनी ते स्वीकारायचं नाकारलं. किंबहुना रुक्मिणी देवीची प्रचंड भक्ती करून त्यांनी रुक्मिणी देवीला प्रसन्न करून घेतलं असं सांगितलं जातं आणि रुक्मिणी देवीने त्यांना परीस दिला. हा परीस लोखंडाला स्पर्श करून सोने करतो असं सांगितलं जायचं आणि हा परीस त्यांना मिळाला आणि असं म्हणतात की त्यामुळेच त्यांचं नाव परिसा असं पडलं. रुक्मिणीनं त्यांना परीस दिला आणि त्यांचं काम काय होतं तर लोकांना भागवत कथा सांगणे. ते भागवताची कथा सांगायचे, त्यामुळे त्यांचं नाव पडलं भागवत. अशा पद्धतीने त्यांचं नावही परिसा भागवत असं पडलं. एका बाजूला मी एवढा ज्ञानी, उच्च कुलीन, एवढा अभ्यासू, माझ्या कथा लोकांना किती आवडतात, आणि ही काय म्हणते नामदेव नामदेव, कोण हा नामदेव. आणि मग दुसऱ्या बाजूला नामदेवांची परिस्थिती साधारणच. असं म्हणतात की नामदेवाच्या पत्नी राजाई आणि संत परिसा भागवत यांच्या पत्नी कमलसा यांची भेट झाली. नामदेवाच्या पत्नीने घरच्या आर्थिक परिस्थितीची माहिती त्यांना दिली आणि मग तो परीस जो परिसा भागवत यांच्याकडे होता तो कमलसाने राजाईना दिला आणि सांगितलं की तुमची ही परिस्थिती यामुळे सुधारेल. राजाईने तो परीस आपल्या पतीला दाखवला आणि सांगितलं की हा परीस आहे आणि याच्यामुळे आपली परिस्थिती सुधारेल. नामदेव हे ज्ञानी आणि दृष्टे आणि प्रयत्नवादी होते. अशा कुठल्याही जादू टोण्यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी सांगितलं की हे परीस वगैरे ह्या संकल्पना थोतांड आहेत आणि यामुळे कुठलीही परिस्थिती बदलत नसते. हा वायफळपणा सोडून द्या. आणि तो परीस त्यांनी चक्क चंद्रभागेमध्ये फेकून दिला. आता आली पंचायत. चंद्रभागेमध्ये नामदेवानी परीस फेकून दिला. पत्नीला वाईट वाटलं, कमलसानाही वाईट वाटलं. त्यांनी ही गोष्ट
आपल्या पतीला सांगितली, कारण नाही सांगावं तर कुठाय तो परीस म्हटल्यानंतर कुठला द्या. परीसा भागवत चिडले, एकतर हा शूद्र, ह्याला काही अक्कल नाही, याच्या मदतीसाठी बायकोनं माझ्या परीस दिला तर यानं फेकून दिला. आणि नामदेवांना भेटले आणि त्यांनी सांगितले, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी दिलेला परीस मला परत दिला पाहिजे. नामदेव म्हणाले, ठीक आहे, परीसाला काही कमीच नाही या जगात, कारण जळी स्थळी काष्टी पाशाने ईश्वर भरलेला. परीसामध्ये ईश्वर आहे, तुझ्यामध्ये ईश्वर, माझ्यामध्ये ईश्वर, आणि त्याच्या भक्तीचा, नामाचा हा साधा सोपा मार्ग आहे. तरीही तुला जर परीस हवा असेल तर चल. नामदेवाने चंद्रभागेमध्ये बुडी मारली आणि 2-4 खडे आणून दिल्याने सांगितले, बघ हा परीस आहे, तू प्रयत्न कर. तुझा जसा परीस काम करत होता अगदी त्याच पद्धतीने हे दगड सुद्धा काम करते. दगड आहे का परीस आहे हे आपल्या मानण्यावर असते. कधी कधी दगड सुद्धा परीसापेक्षा फार मोठे काम आपले करत असतो. आणि मग खरोखरच परीसा भागवत यांनी त्याची प्रचिती घेतली आणि त्यांच्या लक्षात आलं की नामदेव हा असा तसा कुणी व्यक्ती नाही. ज्ञानाच्या दृष्टीनं अतिशय पुढे पोचलेले हे नामदेव आहेत. आणि मग त्यांना प्रचिती आल्याबरोबर माफी मागितली नामदेवाची आजपर्यंतच्या त्यांच्या वर्तनाबद्दल, आणि मग नामदेवांचं त्यांनी शिष्यत्व स्वीकार. अशा प्रकारे परीसा भागवत यांचं गर्वहरण झालं. परीसा भागवत यांना त्यांच्या पत्नी सांगायच्या, त्यांना ते खरं वाटायचं नाही. त्या नामदेवाविषयी सांगायच्या की अहो, औंढा नागनाथ मध्ये नामदेवानी ज्या ठिकाणी कीर्तन केलं देवाने तिकडे तोंड केलं. एवढी नामदेवाची भक्ती आणि शक्ती अगाध आहे. तुम्ही फक्त तुमचा जो गर्व आहे ना, हा जातीमुळे आलेला आणि वेद उपनिषदांच्या अभ्यासामुळे आलेला हा गर्व सोडा. त्याबाबत त्या लिहितात की तुम्हासी गर्व जरी नसता तरी घरी भेटता परमात्मा. तुम्ही ब्राह्मण पवित्र धन्य, मुखी वेद हरीचे नाम, वरी सर्व अवलक्षण सकळही धर्म लोपेल. तुम्ही जरी ब्राह्मण असता, तुम्ही कितीही अभ्यास केलेला असला तरी जर तुम्हाला गर्व असेल तर तुम्हाला ईश्वर भेटणार नाही. असं अनेकदा सांगूनही परीसा भागवत ऐकत नव्हते. परंतु या घटनेनं मात्र त्यांचं मन पूर्णपणे बदलून गेलं आणि मग ते नामदेवाच्या, विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन झाले. आणि एवढे लीन झाले की नामदेवाविषयी अतिशय भावोत्कट प्रेम त्यांनी त्यांच्या अभंगांमधून व्यक्त केलेलं आहे. ते एका अभंगात लिहितात की परीसा म्हणे नाम्या मी तुझं देखिले, प्रत्यक्ष विठ्ठल ऐसे जाण. हे नामा, मी तुला पाहिलं आणि दुसरं तिसरं कोणी नाही, तर तू कोण आहेस? प्रत्यक्ष विठ्ठलच आहे. त्याचबरोबर नामदेवानी विचार केला, हा तर ब्राह्मण आहे, कालपर्यंत आपला द्वेष करत होता, मग याच्या मनामधला अहंकार गेलाय की नाही? त्यांनी परीसांना विचारलं की अरे, कालपर्यंत तू मला शूद्र म्हणत होतास, शिंपी म्हणत होतास, आता काय आहे? तेव्हा परीसा भागवत त्यांना सांगतात की तू शिंपी न माना आम्ही उत्तम याती, वाया अहममती पडलो देख. तू शिंपी आहेस आणि आम्ही उत्तम जातीचे आहोत, ब्राह्मण आहोत, आणि या अहंकारानं, या अहमगंडानंच आम्ही काय गेलेलो आहोत? वाया गेलेलो आहोत, भक्तीच्या मार्गापासून बाजूला गेलेलो आहोत. आणि आज तुझ्या रूपानं आम्ही पुन्हा या भक्तीच्या मार्गामध्ये येत आहोत. ही एक अतिशय क्रांतिकारी घटना. क्रांतिकारी या अर्थाने की एका ब्राह्मणाने शूद्राला आपले गुरु मानले, आणि या गुरु मानण्यामध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची भूमिका ही या परीसा भागवत यांच्या पत्नीची. म्हणजे 2 बंधनं या ठिकाणी तोडली गेली. एक तर जातीचं बंधन तोडलं गेलं, आणि दुसरं म्हणजे स्त्री पुरुष विषमतेचं ही बंधन तोडलं गेलं. पत्नीचं परीसा भागवत यांनी ऐकलं, कारण ते योग्य होतं. हे त्या काळानं रूप नाही. म्हणजे 2 मर्यादा, या 2 सामाजिक बंधनं परीसा भागवत यांनी तोडली, आणि हे क्रांतिकारी काम परीसा भागवत यांनी या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून. ते नामदेवाच्या भक्तीमध्ये एवढे बुडून गेले की ते म्हणू लागले नामदेवाला की तूच विठ्ठल, तूच विठ्ठल, हाची सत्य बोल जा नाम. अरे तूच विठ्ठल आहेस नामदेवा, जात वगैरे तुम्ही सोडून द्या नामदेवा, तुम्हीच विठ्ठल आहात. तूच विठ्ठल, तूच विठ्ठल, हाची सत्य बोल जा नाम. आम्हाला हे एवढंच सत्य माहिती आहे, आम्हाला बाकी काही माहिती, की तूच विठ्ठल आहेस नामदेवा, तुम्हीच विठ्ठल. नामदेवाच्या प्रेमामध्ये मग अखंड बुडालेले परीसा भागवत एक उच्च दर्जाचं व्यक्तिमत्व, ज्यांनी जातीचं बंधन तोडलं, स्त्री पुरुष विषमतेचं बंधन तोडलं, वेदशास्त्र, पुराण आणि नाम या संघर्षाचं बंधनही तोडलं. एका अभंगामध्ये महाराज लिहितात, सांगा कैसी आहे लंकेची रचना, कोण कोण त्या स्थानी राहतात, बाबा त्याची सांगा मज लागी खून, बोलत प्रमाण नाना त्यास. दोघांचा संवाद होता महाद्वारी, विस्मय अंतरी करीती संत. परसोबा सांगत रुक्मिणी, हातावरी दाविली नगरी विभीषणाची.
पाहुनी लंका आनंदला मनी, पाहतो तो नामा उभा कीर्तनास. कशा पद्धतीनं परिसा भागवत हे नामदेवाशी तादात्म्य पावले होते हे आपल्याला या अभंगातून दिसून येते. परिसा भागवत म्हणतात की सांगा कैसी आहे लंकेची रचना, कोण कोणत्या स्थानी राहतात, ती कशी आहे लंका, कोण कुठे राहते हे मला सांगा. आणि बाबा ते सांगतात एक खून ही अशी आहे रचना, या ठिकाणी हे लोक राहतात. दोघांचा संवाद या लंकेच्या महाद्वारी होत आहे आणि सर्व संतांच्या मनामध्ये विस्मय आश्चर्य निर्माण झालेला आहे. आणि मग परसोबा सांगतात की रुक्मिणी देवी ज्यांची भक्ती परसोबा करत होते त्यांनी त्यांना दाखवलं की या ठिकाणी ही विभीषणाची नगरी आहे. परसोबा आनंदले, त्यांना वाटले की चला विभीषण म्हणजे सत्याची न्यायाची बाजू घेणारा राजा. आणि लगेच त्या विभीषणाच्या घराकडे गेले. त्यांना खूप आनंद झाला की त्यांच्या देवीनं त्यांना विभीषणाची नगरी घर दाखवलं. आणि मग तिथे गेले तर त्यांना काय दिसलं तर त्या ठिकाणी नामदेव महाराज कीर्तन करत आहेत असं त्यांना दिसलं. लौकिक अर्थानं हे शक्य नाही, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या स्थितीशी परिस्थितीशी तादात्म्य पावतो तेव्हा त्यांना असे अनुभव येत राहतात. यावरून एकच लक्षात येतं की नामदेवांविषयीची प्रचंड भक्ती परिसा भागवत यांच्या लेखनातून, त्यांच्या व्यवहारातून, त्यांच्या विचारातून आपल्याला दिसून येते. आणि ही भक्ती एवढी प्रचंड होण्याचं कारण म्हणजे नामदेवाचं ज्ञान, त्यांचा अभ्यास, त्यांचं चिंतन, त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं कीर्तन. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे परिसा भागवत यांनी त्यांची अगोदर केलेली अवहेलना केलेला त्यांचा मत्सर. संत परिसा भागवत हे 12व्या शतकातील, त्यामुळे ज्ञानदेव, नामदेव, सावतामाळी, गोरोबा काका या सर्व संतांचा त्यांना सहवास लागला. या संतांविषयी ते लिहितात की ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव, भक्ती चांगदेव पुढारली. या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती, याची काही भांती न धरावी. परिसा म्हणे जैसा सरिता सागरी, ते श्रीहरी मिळवून गेली. एका बाजूला ज्ञानी ज्ञानदेव आहेत, दुसऱ्या बाजूला सर्वांच्या ध्यानामध्ये मनामध्ये नामदेव आहे. आणि चांगदेव सुद्धा भक्तीमध्ये पुढे गेलेले आहेत. संत चांगदेव यांना आपल्या समाजामध्ये एक खलनायक म्हणूनच पुढे प्रोजेक्ट केलेला आपल्याला दिसून येतो. ज्ञानेश्वराच्या जीवनामध्ये चांगदेव आले आणि मुक्ताईंनी त्यांना धडा शिकवला, परंतु ते सुद्धा एक उच्च कोटीचे योगी, लेखक, साहित्यिक होते. आणि आपण एका पॉडकास्टमध्ये चांगदेवांची सुद्धा चर्चा करणार आहोत. भविष्यामध्ये लवकरच ते पॉडकास्ट येणार आहे. तर ज्ञानी ज्ञानदेव, ध्यानी नामदेव, भक्ती चांगदेव पुढारले. आणि या भक्तीमध्ये चांगदेव पुढारलेले आहेत. या तिन्ही मूर्ती एकाचे पै असती. नामदेव, ज्ञानदेव आणि चांगदेव हे तिघही एकच आहेत, हे वेगवेगळे नाहीत. याती काही भांती न धरावी, यात कुठलीही शंका धरू नये. आणि म्हणून महाराज म्हणतात की परिसा म्हणे जैसे सरिता सागरी, ते श्रीहरी मिळवून गेले. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या ह्या समुद्राला जाऊन मिळतात, सरिता नद्या, सागरी समुद्र, म्हणजे ज्याप्रमाणे वेगवेगळ्या नद्या या समुद्राला जाऊन मिळतात, त्याच पद्धतीनं हे तीन वेगवेगळ्या विचारांची माणसं आहेत, हे अंतिमतः ईश्वराला जाऊन मिळतात, भक्तीला जाऊन मिळतात. काय फरक आहे तिघांमध्ये? ज्ञानदेव योगी आणि ज्ञानाची उपासना. ज्ञानदेवाचा अधिकार हा ज्ञानामध्ये, तर्कामध्ये, विचारामध्ये, आणि तो अधिकार आपल्याला त्यांच्या ज्ञानेश्वरीमधून दिसून येतो. तर दुसऱ्या बाजूला नामदेवांचा अधिकार म्हणजे सोपा, साधा, सरळ नामाचा महिमा सांगणारा भक्तीचा मार्ग, हा नामदेवांचा अधिकार. तर चांगदेवाचा अधिकार म्हणजे ते एक प्रचंड ध्यान, धारणा आणि साधना केलेले योगी, म्हणजे योग मार्गामध्ये त्यांचा अधिकार. परंतु योग मार्ग असेल, ज्ञान मार्ग असेल, नामाचा महिमा सांगणारा भक्तीचा मार्ग असेल, हे सर्व कुठे जातात तर ईश्वराकडेच जातात. अंतिम ध्येय सर्वांचं एकच आहे. त्यामुळे जरी वेगवेगळ्या नद्या असतील तरी ते अंतिम समुद्राला मिळतात. अगदी त्याचप्रमाणे या तिघांचेही मार्ग हे अंतिमतः ईश्वराकडे तुम्हाला घेऊन जातात. अशा पद्धतीनं त्या काळातील संतांविषयी संत परिसा भागवत यांनी त्यांच्या अभंगातून लेखन केलेलं. ज्ञानेश्वरांनी त्यांचं अवतार कार्य संपवलं आणि मग त्यांनी समाधी घेतली. त्या समाधी सोहळ्याला संत परिसा भागवत सुद्धा उपस्थित होते. आणि याविषयीची माहिती संत नामदेवांनी त्यांच्या गाथेतील अभंग क्रमांक 20, 10:48 आणि 10:49 यामध्ये आपल्याला दिलेली दिसून येते. नामदेवांची अवस्था काय होती? आपला एवढा जवळचा साथी, सहकारी, मित्र, भक्ती परंपरेला ज्ञानाचं अधिष्ठान देणारे ज्ञानदेव आता अवतार कार्य संपवून जात आहेत. आणि मग नामदेवांची अवस्था एखाद्या माशाप्रमाणे झालेली आहे. आणि याबाबत महाराज लिहितात की नामा तळमळी मत्स्य ऐसे. ज्या पद्धतीने मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तळमळतो, तसेच नामदेव सुद्धा ज्ञानदेवाच्या विरहाने तळमळत आहे.
त्यांनी परिसा भागवत यांच्याविषयी लिहिलेलं आहे की परिसा भागवताने केला नमस्कार, सारे लहान थोर जमा झाले. परिसा भागवतानं येऊन नमस्कार केला सगळे लहान थोर माणसं हे ज्ञानेश्वरांच्या विदाईला म्हणजेच ज्ञानेश्वरांच्या समाधी सोहळ्याला त्या ठिकाणी उपस्थित झाले. संत परिसा भागवत नामदेवांचे तर भक्त होतेच, परंतु ज्ञानेश्वर आणि त्यांच्या कुटुंबियांविषयीही त्यांनी लिहिलेलं आहे. ते लिहितात की निवृत्ती सोपान हे ज्ञानेश्वर, मुक्ताई चांगदेव वटेश्वरू, निरंतर खेचर विसा, ब्रह्मी देखे आनंदाचा पूर, अवघिया अवघा साक्षात्कार, त्याचे चरणीचा रजरेणी, हा नामदेव शिंपी, तयासी पाहता अनुभव सोपा, हे एक चित्त मूर्ती पावले अशेखा, सकळा चरणी परिसा भागवत देखा. तर संत नामदेव भक्ती करताना ज्ञानेश्वरांच्या कुटुंबियांचाही उल्लेख महाराज या अभंगामध्ये करतात. ते सांगतात की निवृत्ती सोपान हे ज्ञानेश्वर आणि मुक्ताई त्यांची बहीण आणि चांगदेव हे वटवृक्षासारखा अनुभवी ज्ञानी संत, त्याचबरोबर विसोबा खेचर, निरंतर खेचर विसा, ब्रह्मी देखे आनंदाचा पूर. या विसोबा खेचर यांना निरंतर पाहून या सर्व संत मांदियाळीला पाहून सगळीकडे काय होत आहे, आनंदाचा पूर येत आहे. आणि या संत मांदियामुळे अवघिया अवघा साक्षात्कार, त्याचे चरणीचा रजरेणू. आणि हा साक्षात्कार झाल्यानंतर या सर्व संत मांदियाळीला पाहिल्यानंतर त्यांच्या चरणाचा रजरेणू, त्यांची चरणधूळ माथ्याला लावणं हे एक फार मोठं आनंदाचं कार्य आहे असं महाराज या ठिकाणी सांगतात. आणि का आनंद होतो तर या सर्व व्यक्तींना पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या आत्मज्ञानाचा साक्षात्कार होतो. हा साक्षात्कार करून घेणं ही सोपी गोष्ट नाही, परंतु या सर्व संत मांदियाळीमुळे हे काम सोपे झालेले आहे. त्यामुळेच सगळीकडे आनंदाचा महापूर लोटत आहे. आणि ह्या सर्वांचा प्रमुख म्हणजे हा नामदेव शिंपी, तयासी पाहता अनुभव सोपा. काय आहे नामदेव शिंपीचं वैशिष्ट्य तर त्यांना पाहिल्याबरोबर हा जो अनुभव आहे हा अनुभव कसा होतो, सोपा होतो. याच्यासाठी कुठलंही अवडंबर कर्मकांड करण्याची गरज लागत नाही. अगदी सहज मार्गाने हा नामदेव शिंपी काय करतो, आमचा अनुभव सोपा करून दाखवतो. एक चित्त मूर्ती पावले अशेखा, सकळा चरणी परिसा भागवत देखा. आणि जेव्हा या सर्व संतांविषयी जेव्हा आपलं एक चित्त लागतं तेव्हा हा अनुभव आपल्याला येतो. आणि त्यामुळेच या सर्वांच्या चरणी म्हणजे ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई, निवृत्तीनाथ, विसोबा खेचर आणि या सर्वांचे मुकुटमणी नामदेव शिंपी, या सर्वांच्या मी काय करतो, चरणाला लागतो. अशा पद्धतीनं अतिशय गर्विष्ठ असलेले, स्वतःच्या विश्वात रममान असलेले, वेद पुराणाच्या अभ्यासाचा घमंड मिरवणारे परिसा भागवत हे या संत मांदियाळीमध्ये या सर्व संतांचे शिष्य झाले. किंबहुना त्यांच्यावर निरातिशय प्रेम करू लागले. आणि हे करताना त्यांनी जातीची चौकट मोडून टाकली, स्त्री पुरुष विषमतेची चौकट मोडून काढली आणि स्त्रीच्या विचाराला सुद्धा त्यांनी मान दिला, न्याय दिला, उंच नीचतेची चौकट मोडून टाकली. आणि अशा पद्धतीने भक्तीची जी प्रतिष्ठापना केली त्या प्रतिष्ठापनेमध्ये बहुजन समाजाच्या संतांबरोबरच किंबहुना हिरहिरीने एक पाऊल पुढे टाकून ही चळवळ वाढवली. त्यांच्या जन्म मृत्यूची माहिती जरी उपलब्ध नसली तरी ते त्यांच्या कार्याच्या रूपाने आजही आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींच्या रूपाने काम करत असताना दिसून येतात. परिसा भागवत हे व्यक्ती नाही तर हा एक विचार आहे, समतेचा, मानवतेचा. आणि त्यामुळे त्यांची विशेषत्वाने आजच्या काळात आपल्याला आठवण येताना दिसून येते. जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये संपूर्ण देश बेचिराख झाल्यानंतर राजाची राजेशाही संपली आणि त्या ठिकाणी लोकशाही अस्तित्वात आली. आणि ही लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर त्या ठिकाणचा जो इलिट समुदाय आहे त्याला विशेष अधिकार होते, तो म्हणजे सामुराई समुदाय. आणि या सामुराई समुदायाला देशासाठी आपले अधिकार सोडण्याचं आवाहन करण्यात आलं. आणि कुठलाही किलमिश किंतु परंतु न करता त्या व्यक्तीने आपले अधिकार सोडले आणि सामुराई माणसं सुद्धा सर्वसामान्य माणसांप्रमाणे जगू लागली आणि देशाच्या प्रगतीमध्ये त्यांनी हातभार लावला, किंबहुना पुढाकार घेतला. त्यामुळेच आजही जपानमध्ये सामुराई समुदायाचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं, कारण वेळ प्रसंगी त्यांनी केलेला त्याग. अगदी भारतामध्येही ज्ञानाचा पहिला आणि सर्वोच्च अधिकार असलेला ब्राह्मण समुदाय आणि त्यातील काही लोकांनी अगदी सामुराई लोकांप्रमाणेच शूद्र अतिशूद्रांच्या उद्धारांसाठी, त्यांच्या प्रगतीसाठी काम केलं. किंबहुना ही जी चौकट आहे ही चौकट मोडण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींना
आपण आपल्या देशातले सामुराईच म्हटलं पाहिजे. तसे हे परिसा भागवत हे एक सामुराई आहेत असं आपण मानूया, किंबहुना असं आपण म्हटलंच पाहिजे. वेळ होतो आहे. मागचे 2 पॉडकास्ट थोडे अपेक्षेपेक्षा जरा जास्तच लांब झाले, त्यामुळे आपण आज या ठिकाणी थांबूया. आपला हा जो प्रेमाचा संदेश आहे, मानवतेचा संदेश आहे, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आपले पॉडकास्ट यूट्यूबसह सर्व प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. त्याला फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. प्रेम द्या, प्रेम घ्या आणि थांबूया. जय जिजाऊ, जय शिवराय.